श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी डेली करंट अफेअर्समध्ये 17 एप्रिलचा जे काही आजचं आपलं करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेवटपर्यंत पहा, नक्की तुम्हाला फायदा होईल. तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, तुमच्यासाठी हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. मग पहा या ठिकाणी, अलीकडेच भारताने कोणत्या देशाला 35 रुग्णवाहिका आणि 66 स्कूल बसेस भेट दिलेल्या आहेत? तर आपण ह्या नेपाळला दिलेल्या आहेत. आता इतर जे नेपाळबद्दल महत्त्वाचं करंट अफेअर्स आहे, ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत ते या ठिकाणी पाहूया. बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास 4 हा नेपाळमध्ये सुरू झालेला आहे. नेपाळमधील तमांग समुदायाने सोनम लोसार निमित्त नवीन वर्ष साजरे केलेलं आहे. नेपाळ पुढील 10 वर्षांमध्ये भारताकडून 10,000 मेगावॅट वीज निर्यात करणार आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. नेपाळ हा समलिंगी विवाह अधिकृतपणे नोंदणी करणारा पहिला दक्षिण आशियाई देश ठरलेला आहे. हा पण पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. हा पण पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने दुहेरी कर टाळण्याचा करारावर परीक्षण केलेलं आहे? मॉरिशसने. अलीकडेच 12व्यांदा राष्ट्रीय महिला कॅरम किताब कोणी जिंकलेला आहे? तर तो रश्मी कुमारी यांनी हा किताब जिंकलेला आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच सतत मानवी शोधासाठी नासाने कोणासोबत करार केलेला आहे? तर नासाने जपानसोबत हा करार केलेला आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. या ठिकाणी पहा, जपानबद्दल लगेच जे काही घडामोडी आहेत महत्त्वाच्या लेटेस्टमधल्या सर्व काही पाहूया. 1000 वर्ष जुना सोमिनसाई महोत्सव जपानमध्ये संपन्न झालेला आहे. जपान हा जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणारा आहे. पाण्याखालील ज्वालामुखींचे उद्रेकानंतर जपानला एक नवीन बेट सापडलेला आहे. इस्रो पुढील चंद्र मोहीम जपानच्या अंतराळ संस्थेच्या मदतीने पूर्ण करणार आहे. याबद्दल आपण पाठीमागील लेक्चर्समध्ये ऑलरेडी विश्लेषण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे याचं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नाव सांगत आहे, हे पण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. हार्वर्डने अलीकडेच कोणाला साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केलेलं आहे? हे अवंतिका वंदनपू यांना घोषित केलेलं आहे. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने दुहेरी कर टाळण्याच्या करारावर परीक्षण केलेलं आहे? मॉरिशस. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये भारतातील कोणत्या भारतीय संस्थेला सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे? जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला हे सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे. आता या रँकिंगमध्ये एकूण भारतातील 69 विद्यापीठांचा समावेश आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे हा. अलीकडेच कोणत्या पेमेंट बँकेने आधार ATM सेवा सुरू केलेली आहे? तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ही सुविधा सुरू केलेली आहे. अलीकडे कोणत्या देशात पोयला बैशाख हा सण पारंपरिक उत्सवात साजरा करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी बांगलादेश. आता बांगलादेशबद्दल काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत ते लगेच आपण या ठिकाणी पाहूया. बांगलादेशने अंडर-19 आशिया कप विजेतेपद मिळवलेलं आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. बांगलादेशात 2 दिवसीय नजरुल उत्सव सुरू झाला. भारत आणि बांगलादेशाच्या नौदलाने बोंगो सागर 23 आयोजन केलेलं आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे हा. खासी स्वतंत्र सैनिक यू तिरोट सिंग यांच्या पुतळ्याचे ढाका येथे अनावरण केलेलं आहे. हा पण पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. जगातील पहिल्या सायबर क्राईम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा हा 10वा क्रमांक आहे. आता याच्यामध्ये प्रथम विचारलं तर कोण आहे? रशिया. दुसऱ्या नंबरला कोण आहे? तर युक्रेन. तिसरं विचारलं तर चीन आहे. आता जे काही महत्त्वाचे रँकिंग आहेत तर ते आपण या ठिकाणी लगेच पाहूया. जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये भारताचं स्थान 3रं आहे. जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये भारत हा 49व्या स्थानावर आहे. जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये भारत हा 7व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024 मध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये भारत हा 93व्या क्रमांकाला आहे. लोकशाही निर्देशांक 2023 नुसार भारत हा 41व्या क्रमांकाला आहे. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 नुसार भारत हा 42व्या क्रमांकाला आहे. महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 साठी भारत हा 113व्या क्रमांकाला आहे. संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 साठी भारत हा 134व्या क्रमांकाला आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 साठी भारत हा 126व्या क्रमांकाला आहे. सायबर क्राईम इंडेक्ससाठी भारत हा 10व्या क्रमांकाला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काय करंट अफेअर महत्त्वाचं आहे ते आपण सर्व या ठिकाणी पाहिलेलं आहे. थोडक्यात संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामसाठी वरती आपल्या लेक्चर्सची नेहमी लिंक दिली जाते अगोदर, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे. तुम्ही सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे.